नाशिकचे नांदगाव तालुक्यातील आपली सरकार सेवा केंद्राची होणार तपासणी, तहसीलदार सुनील सौंदाणे यांच्या कार्यवाहीचा इशारा। जिल्हाधिकारी यांनी या महिन्यात घेतलेल्या बैठकीत दिलेल्या आदेशानुसार नांदगाव तालुक्यात आपले सरकार सेवा केंद्र नियमावलीनुसार जर शर्तीचा भंग करत असल्याचं आढळून आल्यास संबंधित केंद्राची परवानगी तात्काळ रद्द करून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आमच्या एस मराठी न्यूज जिल्हा प्रतिनिधीशी बोलताना तहसीलदार सुनील सौंदाणे यांनी दिली आहे। अधिकाऱ्यांच्या संगणमताने अवाजवी शुल्क वसुली, त्याचबरोबर अर्ज मंजुरी प्रक्रियेत प्रशासकीय कर्मचाऱ्यांकडील वापरकर्ता आयडीची तहसील बाहेरील संचालकांना देवाणघेवाण होत असल्याची देखील चर्चा आहे। सेतू कार्यालय शासकीय दाखले 5 ते 7 दिवसांच्या मुदतीत उपलब्ध करून देतात, तर तेच खासगी केंद्र संचालक हे फक्त एका दिवसातच हे दाखले उपलब्ध करून देतात। तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती अंतर्गत असलेले आपले सरकार सेवा केंद्र नावापुरतेच असून त्यांच्या सेवेसाठी 15व्या वित्त आयोगातून लाखो रुपये अदा केले जातात, परंतु त्याचा सर्वसामान्यांसाठी कोणताही फायदा होत नसल्याच्याही तक्रारी आहेत। या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आता तपासणी पथके तयार करून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे। सरकार सेवा केंद्रे अथवा सेतू केंद्र यांची तपासणी करून अटी शर्तीचा भंग करणाऱ्या केंद्राचा परवाना रद्द करून कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार सुनील सौंदाणे यांनी दिली आहे। माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांनी 5/12/2015 रोजी एक लेखी सर्क्युलर काढलेला आहे आणि दिनांक 9/12/25 रोजी आमची बैठक घेतलेली आहे। या बैठकीमध्ये सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट आदेश दिलेले आहे की जे आमच्या तालुक्यात आपले सरकार केंद्र किंवा सेतू हे जे चालू आहे त्यांची तपासणी करण्यात यावी। त्यासाठी तपासणी पथक आपण नांदगाव तहसील मार्फत तयार केलेलं आहे। पथकामध्ये नायब तहसीलदार, अव्वल कारकून, तलाठी, मंडळ अधिकारी यांचा समावेश केलेला आहे आणि प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्यांनी 19 मुद्दे तपासायचे आहेत। त्यामध्ये आपण जो एक प्रश्न केलेला आहे की दुसऱ्याचा कोणी ID वापरत असेल, त्यानंतर त्या प्रत्यक्ष मंजूर झालेल्या जागेव्यतिरिक्त तो जर काही चालवत असेल, त्यानंतर त्यांनी नागरिकांची तक्रार पुस्तिका उपलब्ध नसेल किंवा नेट कनेक्टिव्हिटी नसेल किंवा तिथे बसायला जागा ठेवली नसेल, पाण्याची सुविधा ठेवली नसेल, अशा आपले सेतू केंद्र किंवा महाई सेवा आपले सरकार केंद्र यांची तपासणी करायची आहे। 19 मुद्दे दिले, त्याचा आम्ही फॉर्म पण आमच्या तपासणी पथकाला पुरवलेला आहे। तर यानुसार जर कोणी शर्तीचा भंग करेल किंवा त्रुटींची पूर्तता करत नसेल तर त्याला माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी जागेवरच प्रांत साहेबांना निलंबित करण्याचे अधिकार दिलेले आहेत, त्यांचा परवाना रद्द करण्याचे अधिकार दिलेले आहेत। त्यामुळे आपल्या तालुक्यात अशी बाब नसेल असं मी खात्री बाळगतो, परंतु तपासणीमध्ये कोणी जर असं चुकीचं आढळून आलं आणि त्याचा जर बोर्ड लावलेला असेल, या नियमानुसार तो चालवत नसेल तर त्याच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय पडोदे, नांदगाव।